म्हातारा बाहेर झोपलेला होता. मुलगी झोपल्यावर मी म्हाताऱ्याकडे गेले. तो लगेच मला दोन्ही हातांमध्ये उचलून बेडवर आणलं आणि कपडे बाजूला करून, माझं नाव सुमन आहे. मी 34 वर्षाची विधवा आहे. लग्नानंतर 5 वर्षातच माझा नवरा मेला होता. त्यानंतर मला माझ्या एका मुलीसोबत आयुष्य काढावे लागणार हे माझ्या लक्षात आलं होतं आणि म्हणूनच मी माझ्या सासू सासऱ्यांना सोडून माझ्या मुली सरितासोबत एका ठिकाणी आणि भाड्याने राहत होते. माझा नवरा खूपच दारू पीत असे आणि त्यामुळे आज माझ्यावर ही वेळ आली होती. मी माझ्या मुलीला कधीच या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. मी स्वतः कष्ट करून माझ्या मुलीचा सांभाळ केला. कधीच माझ्या सासऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी जे पडेल ते काम केलं आणि माझ्या मुलीला जे हवं ते देण्याचा प्रयत्न केला. माझी मुलगी चांगली आहे. मी एका घरात मोलकरीण म्हणून काम करते. त्या ठिकाणी एक 40 वर्षाचा माणूस आहे. त्यालाही बायको नाही आणि त्याची दोन्ही मुले परदेशात कामाला असतात. ती मुले त्याला परदेशातून त्याच्या बँकेत पैसे टाकतात. तो पैसे काढतो आणि स्वतःवर खर्च करत असतो. तो ज्या ठिकाणी राहतो ते घर त्याचे स्वतःचे आहे हे पाहून त्याने मला कामाला ठेवलं होतं. मी आता त्याच्या घरी गेल्यानंतर सर्वच कामे मला करावी लागायची. त्याच्या घरामध्ये झाडून काढण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत भांडी घासणे हे सर्व काम मलाच करावे लागायचे आणि महिन्याला 1000 रुपये तो द्यायचा. त्याच्या मुलांना भरपूर पगार होता त्यामुळे ते पैसे देखील त्याला भरपूर पाठवत होते. मी समोर त्याचे पैसे बघितले होते. कित्येक वेळा तो माझ्यासमोर पैसे मोजायचा. एके दिवशी तो मला म्हणाला, सुमन, तुला जर काही पैशांची अडचण आली तर सांग, मला तुला देईन. मी म्हणालोय, काही नाही, माझी मुलगी आहे, मला तिच्या शिक्षणासाठी पैसे लागतात, बाकी काही नाही. तर तो म्हणाला, अजून काय असेल तर सांग मला, मी तुला देईन. मी त्याला म्हणाले, मालक, तुम्ही एकटेच राहता, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही लग्न केलं पाहिजेत? तेवढ्यात तो म्हणाला, आता मी 40 वर्षाचा आहे, आता मला कोण मुलगी देईल? तेवढ्यात मी म्हणाली, अहो, मुलगी नाही, पण एखादी विधवा स्त्री भेटू शकते तुम्हाला. तिच्यासोबत तुम्ही लग्न करू शकता, म्हणजे तुम्हाला आधारही मिळेल आणि सोबतही असेल. तुम्हाला एकट्याला वेगळं वाटणार नाही. त्यानंतर म्हातारा मला म्हणाला, हो, पण मी तर एकटा कुठे बघणार, बघ तुझ्या ओळखीत असेल कोणी तर, असं म्हणून म्हाताऱ्याने चक्क मला सांगितलं. मीही म्हणाले, बरं ठीक आहे, जर कोणी असेल तर मी पाहीन. म्हातारा म्हणाला, ती कशी असली तरी चालेल, पण दिसायला आणि वागायला तुझ्यासारखीच असावी. हे ऐकून मला काहीच कळलं नाही. म्हाताऱ्याच्या मनात काय चाललं आहे हे मला समजलं नव्हतं. त्यानंतर मी म्हणाली, बरं ठीक आहे, असं बोलून मी घरातील कामे करू लागली. घरातील कामं केलं आणि संध्याकाळी माझ्या घरी आली. माझी मुलगी सरिता मला म्हणाली, तू बस, मी घरातील सर्व कामे करते. असं म्हणून तीही घरातील सर्व कामे करू लागली. पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट चालत होती की म्हातारा असा का म्हणाला. मला वाटत होतं की म्हाताऱ्याच्या माझ्यावर डोळा आहे आणि मला जे वाटलं ते झालं. म्हातारा माझ्यावर लाईन मारायचा, पण ते मला कधीच दिसून आलं नाही आणि मला कधी कळालं नाही. मी मात्र जायचे काम सर्व खूप चुपचाप करून यायचे. तिथून निघताना तो माझ्याशी बोलायचा, मला लपून पाहायचा. मी बाथरूममध्ये गेले तरी मला पाहायचा. त्याची पूर्ण नजर माझ्या शरीरावर फिरायची, माझ्या चेहऱ्यावर, माझ्या छातीवर, माझ्या पाठीवर. मला खालून वरून नुसता टक लावून बघायचा. मी दिसायला खूप सुंदर होते आणि रोज कामाला यावे लागत असे. यामुळे मीही छान छान साड्या नेसून येत असे. मला असं पाहून म्हातारा खूपच खुश व्हायचा आणि कित्येक वेळा तो मला म्हणायचा, सुमन, असं तू कामाला येतेस असं वाटतच नाही. माझी राहणीमान खूप चांगली असल्यामुळे म्हाताऱ्याला वाटायचं की आपल्या घरी ही अशीच बाई हवी आणि तेच झालं. 7-8 दिवसांनी म्हातारा मला म्हणाला, सुमन, काय झालं? तू बघणार होती ना एक बाई माझ्यासाठी? मी म्हणाली, हो, पण मला सापडलीच नाही. उगाच कशी बघू, मी लवकर पाहीन. आणि तेवढ्यात म्हातारा म्हणाला, एक काम कर, तुला जर अडचण नसेल तर तूच माझ्यासोबत लग्न का करत नाहीस? मी म्हणाले, अहो, हे काय म्हणता, मला एक मुलगी आहे. म्हातारा म्हणाला, मला काहीच हरकत नाही, मीही त्या मुलीला माझ्या मुलीसारखं सांभाळेल आणि तुला काम करायची गरज नाही. तू पहिलंच ना माझ्याकडे किती पैसे आहेस. माझी प्रॉपर्टी खूप आहे आणि ही सर्व प्रॉपर्टी मी माझ्या 2 मुलांच्या आणि तुझ्या मुलीच्या नावे करेल. हे ऐकून मलाही खूप छान वाटलं. मलाही पुढे पाहणारे कोणी नव्हतं.
माझ्या मुलीचे शिक्षण झालं तरी पुढचं तिचं शिक्षण पाहण्याचं मला काम करावेच लागणार होते आणि त्यासाठी हे पैसे लागणारच होते. रोज मी कामाला यायची त्यामागचं कारण हे वेगळंच होतं, म्हणजे पैसा कमावण्यासाठीच मला यावं लागायचं. म्हणून मी या गोष्टीचा विचार करत असं ठरवलं. मी घरी गेले आणि विचार केला. मी माझ्या मुलीला ही गोष्ट सांगितली. माझी मुलगी सरिता म्हणाली, आई तुला जर सुख मिळत असेल तर तुम्ही काही करा, मी तयार आहे. माझी मुलगी एवढी समजूतदार कशी आहे हे पाहून मला खूपच छान वाटलं आणि मी दुसऱ्याच दिवशी म्हाताऱ्याला म्हणाले, ठीक आहे आपण दोघे लग्न करू असं म्हटलं आणि लगेच म्हाताऱ्याने आणि मी कोर्टात जाऊन दोघांचंही लग्न केलं. आता या घरामध्ये मी कामाला जात होते आणि ज्या म्हाताऱ्याला मी मालक म्हणत होते तो चक्क आज माझा नवरा झाला होता आणि मी त्याच घराची मालकीण झाले. पण ही गोष्ट त्याच्या मुलांना माहीत नव्हती. बऱ्याच दिवसांनी ही गोष्ट त्याच्या मुलांना कळेल याचीही मला खात्री होती. पण जे काही आम्ही केलं होतं ते कोर्टात एकमेकांच्या संमतीने केलं होतं, त्यामुळे मला कसलीच भीती नव्हती. आता मी लग्न करून झाल्यानंतर आज आमची सुहागरात होती. मला खूपच वेगळं वाटत होतं. आज मी 30 वर्षाची आणि माझा नवरा 40 वर्षाचा. तो जवळपास 9-10 वर्षांनी मोठा होता. आमच्या दोघांची सुहागरात होणार होती. मी म्हाताऱ्या नवऱ्याला म्हणाले, चला जेवण करून. मग मी माझ्या नवऱ्यासाठी पनीरची भाजी आणि चपाती केली. माझ्या आजचं जेवण तो खुश झाला. जेवण झाल्यानंतर तो म्हणाला, चल खूप झाली, झोपूया. आता मी म्हणाले, कुठे? तो म्हणाला, तू वरती झोप, मी खाली झोपतो. आणि माझी मुलगी सरिता त्याच खोलीत झोपली होती. आता मला ते सर्व करायला मोका मिळत नव्हता. मुलीला पण सांगू शकत नव्हते. आम्हाला दोघांनाही ही गोष्ट करून कितीतरी वर्ष झाली होती. मग मी त्याला म्हणाले, अहो मी मुलीसोबत झोपते. तो म्हणाला, ठीक आहे. आणि मी येऊन माझ्या मुलीसोबत झोपले. मला झोप येत नव्हती. मला काय झालं हे समजत नव्हतं. थोड्या वेळाने मुलगी झोपली. मी उठून पाणी प्यायला बाहेर आले. पाहिलं तर म्हाताराही बाहेरच झोपलेला होता. मी हळूच त्याच्यापाशी गेले आणि त्याला म्हणाले, काय झालं? त्यानं त्याचा माझा हात धरला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि चुंबन घेऊ लागला. मी म्हणाले, अहो हे काय करता? तो म्हणाला, बरेच दिवस झाले माझ्या मनात एक गोष्ट होती आणि ती इच्छा आज तू पूर्ण केलीस होतीस. असं म्हणून तो पुन्हा जोरात उचलू लागला. मी त्याला म्हणाले, आता जरा थांबा. तरी पण तो थांबायला तयारच नव्हता. तो मला म्हणाला, जवळ येऊ लागला. गळ्याखालच्या भागाला हात फिरवू लागला. मला कसं तरी होऊ लागलं. शरीरात वेगळंच होतंय असं वाटू लागलं. मी म्हाताऱ्याला म्हणाले, अहो थोडं थांबा. मी खाली बसले. त्यानंतर म्हाताऱ्याने माझी बाजूला केले. मी हळूहळू उठत होते. तेवढ्यात त्याने मला दोन्ही हाताने उचलून बेडवर नेले. बेडवर वाकून पूर्ण बाजूला केली आणि 40 वर्षाचा म्हातारा मला मारू लागला. मी विचार केला, म्हातारा असूनही त्याच्यात एवढी ताकद कुठून आली? मला वाटलं 1 मिनिटाचा खेळ असेल, पण म्हाताऱ्याने मला खूप वेळ थकवलं. खरं तर माझ्या पहिल्या नवऱ्यातही एवढी क्षमता नव्हती. मग मी त्याला म्हणाले, अहो तुम्ही म्हातारे वाटत नाही, अगदी एखाद्या तरुण मुलासारखे वाटता. एवढी ताकद तुमच्यात कुठून आली? तेवढ्यात म्हातारा म्हणाला, समोर बघ. मी समोर पाहिलं तर एक ग्लास दुधाचा होता आणि शेजारी 2 गोळ्यांची पाकिटं होती. मी म्हणाले, काय आहे हे? कशा गोळ्या आहेत? तो म्हणाला, थोड्या वेळाने तुला कळेन. जवळजवळ अर्धा ते 1 तास म्हातारा माझ्यासोबत होता. त्याला हवं तसं त्यानं माझ्याकडून करून घेतलं. मला नंतर समजलं की त्या गोळ्या खाल्ल्याने म्हाताऱ्याने खाल्ल्या आणि म्हणूनच तो माझ्यासोबत एवढा वेळ घेऊ शकला. आता म्हातारा खूप थकला होता. त्याला खूप घाम आला होता. थोड्या वेळाने तो एकदम शांत झाला. माझी पूर्ण ओली झाली, चिंब झाली होती. मी उठले, साडी काढली आणि धुण्यासाठी टाकून दिली. नंतर मी दुसरी साडी नेसणार. तेवढ्यात म्हातारा मला म्हणाला, एक काम कर, त्या कपाटात गाऊन आहे, तू गाऊन घाल. त्या कपाटात मी पाहिलं त्याच्या बायकोचे सर्व कपडे होते. मी त्यातला एक गाऊन घेतला आणि घातला. आता मी त्याला त्याच्या बायकोसारखी दिसत होते. मी त्यांना म्हटले, झालं का समाधान तुमचं? आता तुम्ही झोपा, मी पण झोपते. म्हाताऱ्याने पूर्ण अंग मोडून टाकलं होतं, म्हणून मी जाऊन माझ्या मुलीच्या खोलीत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले आणि घरातील कामे करून चहा घेऊन खोलीत गेले. पाहते तर म्हातारा झोपेतून उठलाच नव्हता. मी जवळ गेले. त्यांना म्हणाले, आता उठा, खूप वेळ झाली आहे. म्हातारा एकही शब्द बोलत नव्हता. मी त्याला हलवण्याचा प्रयत्न केला, उठा, तरी पण तो हलतच नव्हता. मी त्याच्या नाकाला हात लावून पाहिला. त्याचा श्वास बंद झाला होता.
म्हातारा मेला होता. मी लगेच त्यांच्या मुलांना फोन केला आणि ही गोष्ट सांगितली. त्यामुळे ते लगेच घरी आले. लवकरच त्यांची अंत्यक्रिया झाली. त्या मुलांनी मला विचारलं, तुम्ही कोण? मी त्यांना सांगितलं, मी त्यांची बायको. आम्ही दोघांनी कोर्टात लग्न केलं होतं. तशी ती मुले म्हणाली, बरं ठीक आहे, आम्ही आता जातो, आम्हाला खूप कामं आहे. असं म्हणून ती मुले तिथून निघून गेली. उरलेली प्रॉपर्टी त्या दोघांच्या नावे होती. माझ्या नावे काहीच नव्हतं राहत. तर घर म्हाताऱ्याने त्याच्या मुलाच्या नावे केलं होतं, पण मरताना त्याने एक कागद करून ठेवला होता. घरातील सगळं शोध घेताना मला तो कागद बेडखाली सापडला. त्यात त्याने लिहिलं होतं, सुमन, तू माझ्या बायकोसारखं मला सुख दिलं. या सुखासाठी मी तळपत होतो. माझी मुले परदेशात राहतात, ते मला फक्त पैसे पाठवतात, पण या पदकडे मी त्याची चौकशी करत नाही. त्यामुळे कोणीतरी आपला माणूस म्हणून तू माझ्या सर्व सेवा केलीस. त्यामुळे मी माझ्या संपत्तीतील अर्धा हिस्सा तुला आणि तुझ्या मुलीच्या नावे करतो. ही गोष्ट वाचल्यानंतर तो कागद घेऊन मी वकिलाकडे गेले. वकिलाने त्या कागदावर लिहिल्याप्रमाणे अर्ध्या संपत्तीचे पैसे माझ्या आणि माझ्या मुलीच्या नावे केले. आता माझ्या नावावर खूप पैसे आहेत आणि माझ्या मुलीच्याही नावावर पैसे आहेत. त्यामुळे आम्हाला काम करायची गरज नाही. आम्ही दोघींनी स्वतःचं घर घेतलं आणि स्वतःच्या घरी राहतो. मी सूरजकडे पाहिलं. तो पूर्ण भिजलेला होता. ओले कपडे अंगाशी चिकटलेले होते आणि त्याच्या डोळ्यात खरंच थंडी वाजल्यासारखं दिसत असे. मी लगेच स्वयंपाकघरात जाऊन एक वाटीभर दूध गरम केलं. त्यात थोडी वेलची टाकून त्याच्याकडे घेऊन आले. हे घे दूध, थोडं गरम हो, मी त्याला म्हणाले. सूरजने हात पुसले आणि वाटी हातात घेऊन, थँक्यू मॅडम, तो हळूच म्हणाला. मी जवळच खाली बसले. बाहेर पावसाचा आवाज येत होता. मेणबत्तीच्या प्रकाशात सूरजचा चेहरा वेगळा दिसत होता. त्याचे डोळे चमकत होते. तो असा पावसात भिजून येतोस पडशील. मी काळजीने म्हणाले, मॅडम, मला काहीच अडचण नाही, मी असाच वाढलोय. तो हसत म्हणाला. त्याचं हसणं खूप निरागस होतं. तो दूध पित होता आणि माझ्याकडे बघत होता. बराच वेळ होता. फक्त पावसाचा आवाज आणि मेणबत्तीची चुरचूर ऐकू येत होती. दूध संपल्यावर सूरज म्हणाला, मॅडम, मी आता जातो, उद्या सकाळी लवकर येईल. इतक्या पावसात तुझं घर दूर आहे ना? मी विचारलं. हो, पण मी येतो, मला सवय आहे. तो म्हणाला, माझ्या मनात काही झालं थांबू दे, तू आज इथेच राहा, उद्या सकाळी जा. मी म्हणाले, सूरज मॅडमकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. मॅडम, हे बरोबर नाही. लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतात यापेक्षा तुझी तब्येत महत्वाची आहे. आपण इथे काही चुकीचं करत नाही आहोत. तू फक्त एका रात्रीसाठी इथे आहेस, एवढंच मी ठामपणे सांगितलं. सूरज थोडा वेळ शांत राहिला. मग हळूच मला म्हणाला, ठीक आहे मॅडम. मी त्याला दुसऱ्या खोलीत नेलं. इथे एक सोफा होता आणि छान छोटं बेड होतं. तू इथे झोप, मी ब्लँकेट आणते. मी म्हणाले. ब्लँकेट आणून दिल्यावर मी माझ्या खोलीत गेले, पण मला झोप येत नव्हती. माझ्या मनात विचार येत होते. 25 वर्षाचा तरुण मुलगा, 36 वर्षाची मी, समाज काय म्हणेल? मग मी लगेच वाटलं, समाजाने कधी आधार दिलाय का? जेव्हा माझा नवरा मेला तेव्हा समाज मदत करायला आला होता का? नाही. दुसऱ्या दिवशी मी उठले तर सूरजने आधीच चहा बनवून ठेवला होता. स्वयंपाकघर स्वच्छ केलं होतं. मी बाहेर आले. तो म्हणाला, मॅडम, मी तुमच्यासाठी चहा केलाय, बसा, मी आणतो. मी बसले. त्याने चहा दिला. तो माझ्याकडे पाहत होता. मी म्हणाले, काय बघतो? तो हळूच म्हणाला, मॅडम, तुम्ही किती सुंदर दिसता. रोज काम करताना तुमच्याकडे बघतो, पण आज वेगळं वाटतंय. मला काही सुचेना. मी चहा पीत राहिले, पण मनात काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं. काही दिवस असेच गेले. सूरज आणि माझ्यात एक वेगळंच नातं तयार होऊ लागलं. तो फक्त नोकर राहिला नव्हता, तर माझा मित्र होता. मी त्याच्याशी माझ्या भावना शेअर करू लागले. माझ्या एकटेपणाबद्दल बोलू लागले. तो माझ्या ऐकत असे, मला समजून घेत असे. एके दिवशी सरिता मला म्हणाली, आई, सूरज खूप चांगला आहे, त्यामुळे तू आनंदी दिसतेस. मी हसले. हो, तो होतास चांगला. आई, मला एक सांग. सरिता जवळ येऊन बसली. तुला सूरज आवडतो का? मी चमकून तिच्याकडे पाहिलं. असं काय विचारतोयस? आई, मी लहान नाही, मला सगळं कळतं. तू एकटी आहेस, त्याला तुझी काळजी घेता आणि तो तुला आवडतो हे माझ्या लक्षात येतं. सरिता हळूच मला म्हणाली. मी तिला म्हणाले, पण तो माझ्यापेक्षा वर्षांनी लहान आहे. त्यात काय बिघडलं? वयापेक्षा मन महत्वाचं ना तुला? त्याच्यासोबत आनंद मिळत असेल तर मला काहीच हरकत नाही, सरिता ठामपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. माझी मुलगी एवढी मोठी झाली हे पाहून मला अभिमान वाटला. संध्याकाळी सूरज काम संपून जात होता. मी त्याला थांबवलं. सूरज, थोडा वेळ थांबशील का? बोलायचं आहे. तो थांबला आणि आम्ही दोघेही बाल्कनीत बसलो.
सूर्य मावळतीला होता. आकाशात केसरी रंग पसरला होता. सूरज, मला तुला काहीतरी विचारायचं आहे. मी सुरुवात केली. विचारा मॅडम. तू माझ्याकडे ज्या नजरेने बघतोस ते माझ्या लक्षात येतं. तुला माझ्याबद्दल काही वाटतं? मी थेट विचारलं. सूरज थोडा वेळ शांत राहिला. मग त्याने माझ्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात प्रामाणिकपणा होता. मॅडम, मी तुमच्यावर प्रेम करतो. हे चूक आहे हे मला माहिती आहे. तुम्ही माझ्या मालकीण आहात. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. पण मनाला काही करता येत नाही. मी रोज तुमच्यासाठी काम करतो, तुमच्यासाठी जगतो. त्याचे हे शब्द ऐकून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. सूरज, मी 36 वर्षाची. मला एक मुलगी आहे. तू 25 वर्षाचा आहेस. तुझं आयुष्य पुढे आहे. मॅडम, तुम्ही वयाने मोठे असाल पण मनाने तुम्ही लहान आहात. तुमच्या एक निरागस्त आहे. मला तुमची साथ हवी. तुमचं प्रेम हवंय. मी तुमची काळजी घेईन. सरिताचीही काळजी घेईन. मला फक्त तुम्ही हवी आहात. तो भाऊक होऊन म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. खूप वर्षांनी कोणीतरी असं म्हटलं होतं आणि मला कोणीतरी हवं होतं. कोणीतरी काळजी घ्यावी असं वाटत होतं. सूरज, तुला माहिती आहे का, मी म्हाताऱ्याशी लग्न केलं होतं पैशासाठी. मी किती स्वार्थी आहे ना. मी रडत म्हणाले. सूरजने हळूच माझा हात हातात घेतला. मॅडम, तुम्ही स्वार्थी नाही. तुम्ही तुमच्या मुलीसाठी, तिच्या भविष्यासाठी केलं ते. यात चूक काय? तुम्ही एक आई आहात. तुमचं कर्तव्य तुम्ही केलं. पण आता तुम्हाला स्वतःसाठी जगायची परवानगी आहे. त्याचे बोल माझ्या मनाला भेटले. मी त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी मला जाणवलं खरोखर त्याची मला गरज आहे. फक्त नोकर म्हणून नाही तर एक साथीदार म्हणून. सूरज, मला वेळ देशील का? हळूहळू पुढेही जाऊया, मी म्हणाले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मॅडम, मी तुमच्यासाठी कायम आहे. जितका वेळ लागेल तितका थांबेल. त्या दिवसापासून आमचं नातं बदललं. सूरज फक्त नोकर राहिला नाही तर माझा जिवलग मित्र झाला. आम्ही एकमेकांशी खूप बोलू लागलो. त्यांनी माझ्या भूतकाळातील सगळी दुःख सांगितलेली. त्यांनी आपले आयुष्य सांगितलं. त्याचे आई वडील गरीब होते. त्यांना लहानपणापासून कष्ट करावे लागले. काही महिने असेच गेले. एके दिवशी सूरज मला म्हणाला, सुमन, मला तुझ्याशी गंभीर बोलायचे. आम्ही बाल्कनीत बसलो होतो. मला म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुझ्यावर खरं प्रेम करतो. सरिताला मी माझी स्वतःची मुलगी समजेल. तू हो म्हणशील का? मी त्याच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात प्रेम होतं, प्रामाणिकपणा होता. मला जाणवलं की मी त्याच्यावर प्रेम करू लागले आहे. खरंच मनापासून प्रेम. ओ सूरज, मी तुझ्यासाठी लग्न करेल, मी हसत म्हणाली. सूरजने मला मिठी मारली. तो म्हणाला, मी तुला कधीच दुःख देणार नाही. तुझ्यासाठी, सरितासाठी मी सगळं करीन. आम्ही लग्न केलं साध्या पद्धतीने, फारशी दिखाऊ न करता. सरिता आमच्या सोबत होती. ती खूप आनंदी होती. आज आम्ही तिघं सुखात आहोत. सूरजने आपलं वचन पाळलं. त्याने माझी आणि सरिताची खूप काळजी घेतली. सरिताने त्याला कधीही सावत्र मुलीचं वाटू दिलं नाही. तिच्या शिक्षणापासून ते तिच्या छंदापर्यंत सगळ्यात त्याने मदत केली. सूरज माझा नवरा आहे, पण तो सर्वात चांगला मित्रही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगायला मिळालं. त्याच्यामुळे प्रेमाची व्याख्या कळाली. आयुष्य कधी कधी विचित्र वळण घेतं. एकेकाळी मी एकटे होते, हताश होते. पण आज माझ्याकडे प्रेम करणारा नवरा आहे, एक समजूतदार मुलगी आहे. आणि हे सगळं शक्य झालंय सूरजमुळे. जो मुलगा फक्त नोकर म्हणून आला होता, तो आता माझ्या आयुष्याचा आधार बनला आहे. आणि मी त्याच्यावर अगदी मनापासून प्रेम करते. आमच्या लग्नाला 3 वर्ष उलटून गेली. ही 3 वर्ष माझ्या आयुष्यातील सर्वात सुखाची वर्ष होती. सूरजने मला कधीच कमीपणा येऊ दिला नाही. त्याने माझा हात कधीच सोडला नाही. सरिता आता BA च्या 2ऱ्या वर्षात होती. ती आज लग्नाला योग्य झाली होती, पण तिच्या लग्नाची घाई नव्हती. आणि ती म्हणाली, आई, मला माझं शिक्षण पूर्ण करायचंय, मग नोकरी करायचीय, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. सूरज तिचा खूप आधार होता. तो तिला म्हणायचा, सरिता, तू जे ठरवशील ते योग्य आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. एके दिवशी संध्याकाळी सूरज मला म्हणाला, सुमन, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव दिसत होते. मी त्याला म्हणाले, काय झालं, बोल. तो म्हणाला, मला एक छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे. आपल्याकडे थोडे पैसे शिल्लक आहेत. मला ते वापरायचे आहे. मी त्याच्याकडे पाहिलं. कोणता बिझनेस? भाजीपाल्याचे दुकान. मला त्या क्षेत्राचा अनुभव आहे. रोज बाजारात जातो. इथली मंडळी ओळखीची आहेत. चांगला व्यवसाय होईल असं वाटत होतं. तो म्हणाला. मी त्याच्या डोळ्यात स्वप्न पाहिली. तो नेहमी माझ्यासाठी, सरितासाठी जगत होता, पण आता स्वतःसाठी काहीतरी करायचं होतं. मी त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणालो, सूरज, मी तुझ्या सोबत आहे. तू जे ठरवशील ते कर. त्याने एक लहानसं दुकान भाड्याने घेतलं. सकाळी तो उठून बाजारात जायचा, भाजीपाला आणायचा, दुकानात बसायचा. मी सगळं काम आटपून दुपारी
दुकानातून जायचे, त्याला मदत करायचे. सरिता ही कॉलेज संपल्यावर येऊन मदत करू लागली. हळूहळू व्यवसाय वाढू लागला. सूरजच्या प्रामाणिकपणामुळे आम्ही मेहनतीमुळे ग्राहक खुश होते. दुकानाला चांगलं नाव मिळालं. आम्ही हप्त्याने दुकान चालू केलं होतं. आता आम्हाला भाडं द्यावं लागत नव्हतं. पण सुख कधी एकसारखं राहत नाही. एक दिवस सूरज अचानक दुकानात कोसळला आणि मी सरिता धावत गेले. त्याला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरने तपासणी केली. गंभीर भाव आणला. काय झालं, मी चिंतेने विचारलं. डॉक्टर म्हणले, तुमच्या पतीला हृदय विकाराचा झटका आलाय. त्याचं हृदय थोडं कमकुवत आहे. त्याने जास्त मेहनत करू नये, तणाव घेऊ नये. माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटली. सूरज एवढा तरुण, एवढा मेहनती, त्याला असं कसं होऊ शकतं? सूरज हॉस्पिटलमध्ये होता. मी त्याच्या सोबत होते. तो मला म्हणाला, सुमन, काळजी करू नकोस, मी ठीक आहे. सूरज, तू माझ्यासाठी एवढं कष्ट का करतोस? आपल्याकडे पैसे पुरेसे आहेत. दुकान नाही चालत तरी चालेल. तू माझ्यासाठी महत्वाचा आहे. मी रडत म्हणाले. तो हसला. ते हसू पाहून मला बरं वाटलं. सुमन, मला तुझ्यासाठी काही करायला आवडतं. तू मला खूप काही दिलंस. मी तुला कधीच कमी पडू देणार नाही. सूरज बरा झाला, पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार त्याने काम कमी केलं. आम्ही दुकानात एका मुलाला ठेवलं. सूरज फक्त देखरेख करायचा. मी घर सांभाळत होते. सरिता कॉलेजला जात होती. सरिताच्या लग्नाचे विचार सुरू झाले. आता ती 22 वर्षाची होती. एका मुलाने त्याच्यासाठी विचारणा केली. तो मुलगा चांगला होता, नोकरीला होता. सूरज, आम्ही दोघांनी मुलाला, त्याच्या कुटुंबियांना भेटलो. सर्वजण चांगले होते. एके दिवशी सूरज मला म्हणाला, सुमन, सरिताचं लग्न आपण थाटामाटात करूया. तिला कुठलीही कमी राहू देऊ नये. मी त्याच्याकडे पाहिलं. सूरज, तू एवढं सगळं करतोस, तुझ्या इथवर मी आले आहे. तो मला म्हणाला, सुमन, हे बघ, हा घर, व्यवसाय, हे सगळं आपलं आहे. तू, मी, सरिता आणि हे कुटुंब आहोत. सरिता माझी मुलगी आहे. तिचं लग्न म्हणजे माझ्या मुलीचं लग्न. सरिताचं लग्न ठरलं. एका छोट्याशा पण शुभारंभात तिचं लग्न झालं. सूरजने तिला दान दिलं. त्या क्षणी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. सरिता निघताना दोघांनाही भेटली. ती म्हणाली, आई, बाबा, तुम्ही दोघेही माझ्यासाठी सगळं काही आहात. मी कधीच विसरणार नाही. बाबा, ती म्हणाली. बाबा, हे ते ऐकून सूरजच्या डोळ्यात पाणी आलं. तिला नेहमी सूरज म्हणायची, पण आज ती बाबा म्हणाली. त्या शब्दात किती प्रेम, किती आदर होता. सरिता निघून गेल्यावर खूप घर शांत झालं. तिची रिकामी खोली पाहून आणखीन वाढलं. एकमेकांसाठी जगू लागलो. सकाळी एकत्र चहा प्यायचो, एका संध्याकाळी फिरायचो. आयुष्य खूप शांत झालं होतं, पण सुखी होतं. एके दिवशी सूरज म्हणाला, सुमन, मला एक गोष्ट सांगायची आहे. सूरजने त्याच्या कुटुंबाबद्दल फारसं काहीच कधीच सांगितलं नव्हतं. त्याचे आई वडील गरीब होते, पण तो त्यांच्याशी फारसा संपर्कात नव्हता. मी त्याला म्हणाले, मी तुझ्यासोबत येतो. नको, तू इथे राहा, दुकान सांभाळ, मी लवकर येतो. तो म्हणाला. सूरज गावी गेला, पण एक आठवडा आलाच नाही. 2 आठवडे झाली, तो परत आला नाही. मी त्याला फोन चालू करायचा लावले. मला काळजी वाटू लागली. एके दिवशी तो माझ्याकडे लिफाफा आला. त्यात सूरजने पत्र लिहिलं. तर, प्रिय सुमन, मला माफ कर. मी तुला खरं सांगितलं नाही. मी फार मोठा गुन्हा केला आहे. मी लग्नानंतर माझ्या पूर्वीच्या मैत्रिणीच्या संपर्कात होतो. तिला माझ्यापासून एक मुलगा आहे. सूरज आणि माझं लग्न झाल्यानंतर घराचं वातावरण कसं शांत आणि समाधानाने भरलं होतं, हे पाहून मला स्वतःवरही विश्वास बसत नव्हता. आयुष्यात दुःख, किती धक्के आले होते, पण त्यानंतरही नशीब कधी कधी उशिरा असलं तरी बरोबर माणूस आपणापर्यंत पोहोचवतोय, हे मला आता जाणवत होतं. सूरज सकाळी उठला की मला आधी पाहायचा. त्याच्या डोळ्यातलं ते आदराचं, प्रेमाचं आणि आपलेपणाचं भाव मला रोज नवीन ताकद देत. मी स्वयंपाक घरात गेले की तो मागून क्वाइटली येऊन म्हणायचा, सुमन, बस तू, मी भाज्या चिरतो. मला गंमत वाटायची. एक काळ असा होता जेव्हा मी आयुष्यभर एकटीच धडपडत होते, आणि आता असा कोणीतरी माझा जो होता धरून, मला हात धरून पुन्हा लहान मुलीसारखं वाटवून देत होता. सरिताई खूप खुश होती. कधी कधी मला म्हणायची, आई, माझ्या आयुष्यातला हा सर्वात चांगला निर्णय तू घेतलास. एका संध्याकाळी आम्ही तिघेही गच्चीवर बसलो होतो. हलका वारा होता आणि वातावरण खूप शांत. सूरजने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि हळूच म्हणाला, सुमन, मी वयाने तुझ्यापेक्षा लहान आहे हे खरं, पण माझं मन आजही सांगतं मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. तुला माहिती आहे का, तू माझ्यासाठी फक्त पत्नी नाहीयेस, तू माझं घर आहेस, माझी शांतता आहेस, माझं जग आहेस. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू थांबेनात. मी इतक्या वर्षांनी कोणाच्या तरी प्रेमात स्वतःला सहजपणे वितळताना पाहत होते. तो माझ्या
जवळ येऊन अलगत माझे अश्रू पुसू लागला. मी त्याला म्हणाले, सूरज, कधी कधी वाटतं तू माझ्या आयुष्यात एवढा उशिरा का आलास? तर तो हसत म्हणाला, तुम्ही जेव्हा तयार होत होता मी आलो. नातं हे असंच असतं, योग्य वेळ योग्य व्यक्ती भेटते. मग वेळ लहान मोठा या गोष्टी महत्वाच्या राहत नाही. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. आम्ही आमची स्वप्न, भूतकाळ, भविष्य सर्व काही न सांगताही मनातलं सांगितलं जात होतं. त्याचं माझ्यावरचं प्रेम मी प्रत्येक क्षणी अनुभवत होते. एके दिवशी मी आजारी पडले. ताप आलेला होता. सूरजने एक क्षणही माझी साथ सोडली नाही. तो माझ्या बाजूला बसून माझे कपाळ पुसत होता. गरम पाण्याचा पॉट आणून ठेवत होता. त्याच्या हातात स्पर्श माझ्या कपाळावर पडला की मला किती शांत वाटायचं माहीत आहे. मला जाणवलं की प्रेम म्हणजे फक्त मोठे क्षण नसतात, तर अशा छोट्या छोट्या काळजीच्या गोष्टी असतात. दुसऱ्या दिवशी मी थोडी सावरले तेव्हा सूरज माझ्या हातात हात घेऊन म्हणाला, सुमन, तुझ्या आयुष्यात मी जितका आहे तितक्या तुझ्या आयुष्यातील दुःखांपेक्षा जास्त प्रेम देईन. तू आता आयुष्यात पुन्हा कधीच एकटी राहणार नाहीस. हे ऐकून माझं हृदय वितळलं. मी त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि मनात एकच विचार आला, देवाने जरी मला खूप परीक्षा दिल्या पण शेवटी योग्य वेळी योग्य व्यक्ती दिली. आज आमचं घर प्रेमाने भरलेलं आहे. सूरज कामावरून आला की माझा चेहरा पाहत असतो. मी त्याला पाहून हलकसं असते. सरिता आमच्या भोवताली फिरत असतं, गप्पा करते आणि मला जाणवतं की कधी कधी आयुष्य वळण बदलतं, पण ते बदल आपल्याला जे हवं असतं तिथेच घेऊन पोचवतात. त्या दिवसानंतर सूरज आणि माझ्या नात्यात जणू एक सुंदर शांत लय निर्माण झाली होती. कधी कधी तो स्वयंपाकघरात माझ्या मागून येऊन हळूच मला मिठी मारायचा आणि म्हणायचा, सुमन, तुझ्याजवळ आलो की दिवसाचा सगळा थकवा नाहीसा होतो. त्याच्या त्या निरागस प्रेमात एक अशी ऊब होती जी मी वर्षानुवर्ष हरवलेली होती. एक संध्याकाळ अशी छान शांत होती. सरिता तिच्या रूममध्ये अभ्यास करत होती. मी अंगणातील झाडाखाली बसून कपडे घडी करत होते. सूरज कामावरून आला तेव्हा माझ्याकडे पाहून थांबून गेला. तो हळूच जवळ आला आणि माझ्या हातातून कपडे घेत म्हणाला, हे मी करतो, तू बस. आज तुझा चेहरा पाहून वाटतं तू थोडी थकली आहेस. मला हसू आलं. सूरज, मी ठीक आहे रे. एवढी माया मी कधीच अनुभवली नव्हती. तो माझ्या समोर बसला आणि माझ्या हातावर आपली बोटं फिरवत म्हणाला, सुमन, मी तुला कधीच दुखावणार नाही. तू माझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग आहेस. त्या शब्दांनी माझं हृदय एकदम हलकं झालं. इतक्या साध्या क्षणातही तो मला किती खास वाटवून द्यायचा हे मला प्रत्येक वेळी नव्याने जाणवायचं. त्याच रात्री जेवण झाल्यावर आम्ही दोघे गच्चीवर बसलो. आकाशात तारे शांतपणे चमकत होते. मी सूरजच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो माझ्या केसांवरून हात फिरवत होता. म्हणाला, सुमन, तुला माहित आहे का, मी पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच मला वाटलं होतं की या स्त्रीमध्ये खूप काही दडलंय. दुःख जास्त, प्रेम आणखी जास्त. मी हलकसं हसून म्हणाले, तुला माझ्यातलं प्रेम कसं दिसलं? तो लगेच म्हणाला, कारण तू स्वतःसाठी कधी जगली नाहीस. तू नेहमी इतरांना दिलंस. पण मला वाटतं आता तुझ्यासाठी कोणीतरी जगायला हवं आणि तो मी आहे. त्या एका वाक्यानं माझ्या मनात इतकी कोमलता दाटून आली की मी क्षणभर काही बोलूच शकले नाही. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, आयुष्य खूप मोठं नसतं सुमन, पण योग्य व्यक्ती सोबत जगलं की प्रत्येक दिवस सुंदर बनतो. मी त्याच्याकडे पाहिलं आणि जाणवलं की त्याच्या डोळ्यात फक्त प्रेमच होतं. अहंकार नाही, अपेक्षा नाही, फक्त शुद्ध आणि शांत प्रेम. त्या रात्री आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. एकमेकांच्या आठवणी, स्वप्न, भीती आणि भविष्याबद्दल. मला जाणवत होतं की माझ्या आयुष्यात प्रेम आता उशिरा आलं होतं, पण ते इतक्या सौंदर्याने आलं होतं की आयुष्याच्या सगळ्या रिकाम्या जागा भरभरून काढत होतं. काही दिवसांनी आम्ही तिघं एकत्र बाजारात गेलो. लोक आम्हाला पाहत होते. काही जण कुजबूज करत होते, पण मला आश्चर्य वाटलं. पूर्वीसारखी मला यात काहीच त्रास झाला नाही, कारण माझ्या हातात सूरजचा हात होता आणि त्याच्या पाठीशी माझं प्रेम होतं. रात्री घरी आल्यावर तो माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, जग काहीही बोलू दे, मी तुझ्या बाजूला आहे कायम. त्या क्षणी मी त्याला मिठी मारली. आयुष्य इतक्या वेळा मला मोडल होतं, पण अखेर ते आयुष्य मला योग्य व्यक्तीच्या रूपात परत उभं करत होतं. हळूहळू आमचं घर पुन्हा एकदा आनंदानं भरू लागलं होतं. सरिता आता मोठी होत होती. तिच्या चेहऱ्यावरचा शांतपणा मला जाणवायचं की तिलाही हे नवं आयुष्य आवडलं होतं. सूरज तिचा खरा बाप नसला तरी तो तिच्यापाशी ज्या मायेने वागत होता हे पाहून माझं मन भरून येत होतं. एक संध्याकाळ अशी आली
जी माझ्या आयुष्यात कायमची कोरली गेली. सरिता कॉलेजमधून आली तेव्हा तिच्या हातात एक मोठी फाईल होती. आई, मला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, ती उत्साहात म्हणाली. मी आनंदाने तिचं कपाळाचं चुंबन घेतलं. माझ्या डोळ्यात आनंदाश्रू होते. माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण होणार. सूरज पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, ही फक्त तुझी मुलगी नाही, ती माझाही अभिमान आहे. सरिताने त्याला मिठी मारली. त्या क्षणी मला जाणवलं, घर, माया, कुटुंब सगळं पुन्हा माझ्या आयुष्यात परत आलं होतं. काही दिवसांनी सरिताचं कॉलेज सुरू झालं. घरात आता फक्त मी आणि सूरज. एक दुपार होती. मी स्वयंपाक करत होते. सूरज मागून येऊन माझ्या कंबरला अलगद हात ठेवला. सुमन, तो हळूच म्हणाला. मी वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक शांत प्रेम होतं, जणू बराच काळ काहीतरी मनात साठवलेलं. काय झालं, मी विचारलं. तो बसला आणि माझे दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाला, मी गरीब होतो, काहीच नव्हतं माझ्याकडे, पण तू मला आयुष्य दिलंस. मी नेहमी तुझ्यासाठी काहीतरी मोठं करायचं ठरवलं होतं. मी हसून म्हणाले, तू माझ्यासाठी जे करतोस तेच मोठं आहेस रे सूरज. तो हलका असला आणि त्याने अंगणात मला नेलं. तिथे एक छोटीशी मातीची कुंडी ठेवलेली होती. हे काय, मी विचारलं. तो म्हणाला, हे आपलं जीवन आहे सुमन, नवीन. जसं रोपटं वाढतं तसं आपलं नातंही वाढावं म्हणून आज मी हे रोप लावतोय. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. इतकं साधं, इतकं सुंदर प्रेम, ते हृदयाला खोलवर स्पर्श करणारं होतं. त्याने रोपट्यात थोडी माती भरली आणि माझ्या हात पकडून म्हणाला, ही माती तू टाक, म्हणजे हे आपलं रोप दोघांचं. मी हात पुढे केला आणि माती टाकली. त्या क्षणी असं जाणवलं की माझं आयुष्य जणू पुन्हा नव्याने सुरू होतं आहे. सूर्य मावळत होता. आकाशाला हलकासा सोनेरी रंग चढला होता. आम्ही दोघं रोपाजवळ बसलो होतो. हलकी हवा वाहत होती. एक निवांत शांतता, एक कुटुंब म्हणून पूर्णत्वाची भावना. सूरज माझ्याकडे पाहत, सुमन, ही तू माझी दुनिया झालीस. मी त्याचा हात पकडला आणि तू माझं आयुष्य सूरज. जिथे अंधार संपून प्रकाशाची सुरुवात होते. तो माझ्या कपाळावर एक हलकंसं चुंबन देत म्हणाला, मी कायम तुझ्या बाजूला असेन. त्या दिवसापासून आम्ही रोज त्या रोपाला पाणी घालू लागलो. ते रोपटं हळूहळू वाढत गेलं. जसं आमचं प्रेम वाढलं तसं आमचं घर वाढलं. वेळ पुढे सरकत गेला. सरिताचं शिक्षण पूर्ण झालं. तिला सुंदर नोकरी मिळाली. तिनं एक दिवस माझ्या हातात घेऊन म्हटलं, आई, माझी सर्व काही तुझ्यामुळे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझं आयुष्य पुन्हा सुंदर झालं कारण तू प्रेमावर विश्वास ठेवला. मी हसले. हो, मी विश्वास ठेवलाच होता आणि म्हणूनच आयुष्याने मलाही परत प्रेम दिलं होतं. निर्व्याज, शांत, मजबूत. आज आमच्या घराच्या अंगणात ते एक रोप मोठं, हिरवं, सावली देणारं झाड आहे. मी आणि सूरज त्या झाडाखाली बसून चहा पितो आणि मला जाणवतं, दुःख किती मोठं असलं तरी प्रेम त्यापेक्षा मोठं असतं. आयुष्यात कधीच संपत नाही, ते नेहमी नव्यानं फुलतं राहतं. आणि हीच सुमन, सूरज आणि सरिताची सुंदर, पूर्ण प्रेमाने गुंफलेली कथा होती. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक आणि हाईप करा. या बटनावर क्लिक करायला विसरू नका. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.